अति जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। रयत शिक्षण संस्थेच्या रुकडी येथील महात्मा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची संस्थेची आदर्श शाळा म्हणून निवड झाली असून या शाळेला नामदार दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते कर्मवीर पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले। हा पुरस्कार या शाळेचे मुख्याध्यापक आर.डी. माने, उपमुख्याध्यापक जयराम पाटील यांनी स्वीकारला। तसेच संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिलवर उपमुख्याध्यापक जयराम पाटील यांची निवड झाल्याबद्दल त्यांचाही सन्मान करण्यात आला। रयत शिक्षण संस्थेची रुकडी येथील ही ऐतिहासिक शाळा असून या भूमीत छत्रपती शाहू महाराज आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांचे बरेच दिवस वास्तव्य होते। शाहू राजांनी येथील सुमारे 138 एकर इतकी जमीन आणि या परिसरातील जुन्या इमारती संस्थेस देणगी म्हणून दिली आणि कर्मवीर अण्णांनी महात्मा गांधींच्या नावाने ही पहिली शाखा सुरू केली। सध्या या शाळेत बालवाडी ते ज्युनियर कॉलेज पर्यंतचे शिक्षण आणि क्रॉप सायन्स सारखे शेतीशास्त्रातील अभ्यासक्रम, कृषी विकास संशोधन केंद्र, डीएड कॉलेज अशा विविध अभ्यासक्रमांचे अध्यापन केले जात आहे। शाळेची भव्य इमारत, डिजिटल क्लासरूम, अद्ययावत प्रयोगशाळा, भव्य पटांगण, प्लेग्राऊंड आणि वृक्षवल्लीने बहरलेला हा परिसर आहे। गुरुकुल, अभ्यासिका, स्कॉलरशिप परीक्षा, एनसीसी, विविध क्रीडा सुविधा, विद्यार्थी वसतिगृह, 10वी व 12वी उन्हाळी वर्ग असे विविध शालेय उपक्रम राबवले जात आहेत। शाळेने 100% निकालाची परंपरा कायम ठेवली आहे। अनेक विद्यार्थी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर चमकले आहेत। या सर्व दृष्टीने ही शाळा आदर्श ठरल्यामुळे या शाळेस कर्मवीर पारितोषिक देऊन या शाळेला आदर्श शाळा म्हणून घोषित केली आहे। शाळेचे मुख्याध्यापक आर.डी. माने, उपमुख्याध्यापिका जयराम पाटील, पर्यवेक्षक वजरीकर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेची आदर्श वाटचाल सुरू आहे। यावेळी बोलताना उपमुख्याध्यापक जयराम पाटील म्हणाले की या शाळेला आदर्श बनवण्यात वरिष्ठाचे वेळोवेळी मार्गदर्शन, स्थानिक स्कूल कमिटी, ग्रामस्थ, आजी माजी विद्यार्थी आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले आहे। या सर्वांच्या सहकार्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो। यावेळी रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य म्हणून उपमुख्याध्यापक जयराम पाटील यांची निवड करण्यात आली। शाळेच्या शैक्षणिक उपक्रमाबरोबर येथील शेती विभाग आणि संशोधन केंद्र चांगल्या प्रकारे चालवून त्यांनी वरिष्ठांचे लक्ष वेधून घेतले। एक विद्यार्थी प्रिय अध्यापक आणि कुशल प्रशासक म्हणूनही त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे। त्यांना मिळालेल्या या सन्मानाबद्दल त्यांचा रुकडी परिसरातील माजी विद्यार्थी, पत्रकार तसेच या परिसरातील विविध शाखांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी मुख्याध्यापक आर.डी. माने यांनी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, स्कूल कमिटी, आजी माजी विद्यार्थी यांचे अभिनंदन केले आणि सर्वांच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले। उपमुख्याध्यापक जयराम पाटील यांची मॅनेजिंग काउन्सिल सदस्यपदी तसेच एम.बी. शेख यांची संस्थेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल यावेळी प्राध्यापक बकरे, माजी उपसरपंच शीतल खोत, ज्येष्ठ पत्रकार भगवान पोळ आदी उपस्थित होते। कर्मवीर भाऊराव पाटील यांचं वास्तव्य या गावामध्ये वर्षातील जवळजवळ 3 महिने सरासरी एवढं वास्तव्य या गावामध्ये राहिले। शाहू महाराजांचे जे एक प्रकारे त्यांचंही वास्तव्य याच ठिकाणी बराच काळ वर्षातलं असायचं आणि त्या कुटुंबानं रयत शिक्षण संस्थेला जवळजवळ 138 एकराची जमीन त्या ठिकाणी दान दिलेली आहे आणि म्हणून रयत शिक्षण संस्थेच्या इतिहासात रुकडीच्या शाखेला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे। या शाळेत काम केलेले आपल्या पूर्वीचे जे सेवक आहेत, मुख्याध्यापक आहेत, त्यांनी या शाळेचा नावलौकिक अतिशय मोठ्या प्रमाणात वाढवलेला आहे आणि त्यामुळे मी आपल्याला नेहमीच सांगतो की तो नावलौकिक टिकवण्याची जबाबदारी आपल्या काळात आपल्यावरती आहे आणि म्हणून आपण वर्षभर आपल्या सर्वांच्या सहकार्यानं जी एक मेहनत घेतली आहे त्याचं फळ म्हणून या वर्षीचा कर्मवीर पारितोषिक आपल्या विद्यालयाला त्या ठिकाणी प्राप्त झालं। परवा 9 मे रोजी संस्थेचे अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब, संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य माननीय दिलीप वळसे पाटील साहेब, शिवाजी विद्यापीठाचे कुलपती शिवाजीराव कदम सर यांच्या हस्ते आपल्या शाळेला हा कर्मवीर पारितोषिकाचं वितरण त्या ठिकाणी झालं। मला वाटतं की महात्मा गांधी विद्यालयाच्या नावलौकिकामध्ये भर टाकण्याचं काम आपण सर्वांनी या निमित्तानं केलेलं आहे। त्यामुळे मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनापासून असा आभार मानतो। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।